अध्यक्ष महोदय, चंद्रपूर मधील एका सामान्य शेतकऱ्याने सावकाराकडनं घेतलेले कर्ज फेडण्याकरता आणि खरं तर त्यातलं मुद्दल व्याज त्याने परत केलेलं असताना सुद्धा त्याला स्वतःची किडनी विकण्यापर्यंत पाळी आली आणि याच्यामध्ये परदेशात जाऊन त्याच्याबरोबर अन्य काही लोकांना त्या ठिकाणी किडनी विकायला लावली आणि सावकारी कर्जाच्या नावाखाली लोकांना पिळण्याचं, लोकांचे हाल करण्याचं एक मोठे षडयंत्र या सगळ्या प्रकरणामधनं आपल्या समोर आलेलं आहे. हे कर्ज वसुली करत असताना त्याच्या मागे यांनी एवढा पिछा लावला की शेवटी त्या व्यक्तीला स्वतःची किडनी विकून त्या ठिकाणी कर्ज देण्याची वेळ आली. या प्रकरणामध्ये नंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता असं लक्षात आलं की एक इसम जो त्या ठिकाणी सोलापूरला राहत होता, हा व्यक्ती एक फेसबुकवर त्यांनी अकाउंट तयार केलं आणि किडनी डोनर आणि किडनी रिसिव्हर अशा पद्धतीचं अकाउंट तयार केलं. त्या व्यक्तीच्या संपर्कात आपला हा शेतकरी नागभीडचा आला. त्या माध्यमातून तो सोलापूरचा व्यक्ती सदर व्यक्तीला कंबोडियाला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याची किडनी काढली, ते पैसे त्याला दिले. त्या पैशातनी त्या सावकारांचं कर्ज फेडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु तरी देखील ते लोक पैशाची मागणी त्याला सतत करायचे. त्या ठिकाणी 6 लोकांना अटक करण्यात आली. नंतर याच्याशी संबंधित हा जो सोलापूरचा व्यक्ती होता त्याला देखील अटक करण्यात आली. त्याला सहाय्य करणारा एक अजून व्यक्ती होता, त्याला देखील अटक करण्यात आली. एकंदरीत 8 लोकांना याच्यामध्ये अटक करण्यात आली. परंतु काही दिवसानंतर असं लक्षात आलं की नुसतं कंबोडियातच होत नाही, तर आपल्या भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये त्रिची मधल्या एका हॉस्पिटलमध्ये देखील हा प्रयत्न होतो. त्याच्यामुळं त्या हॉस्पिटलचा मालक आणि त्या हॉस्पिटलमध्ये सेवा देणारा एक डॉक्टर जो दिल्लीवरून यायचा, त्याच्यावर देखील गुन्हा नोंदविलेला आहे. परंतु सदर दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी फरार आहे. त्यांचा शोध